नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी ची शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ची पेपर क्रमांक 2 आणि संच ए ची नमुना उत्तरसूची पाहणार आहोत. मित्रांनो, संच बी, सी आणि डी यामधीलच प्रश्न मागे पुढे केलेले असतात. या उत्तरसूचीवरून तुम्ही बी, सी, डी यामधील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. सेक्शन 1 इंग्लिश. प्रश्न पहिला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स. डॅश डॅश थ्रो द गार्बेज हेअर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डोंट थ्रो द गार्बेज हेअर. प्रश्न दुसरा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 8:45. 9 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत, म्हणजेच 8:45 वाजले आहेत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. टॉल, टेल. प्रश्न चौथा. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. माय ब्रदर लिव्स इन मुंबई. प्रश्न पाचवा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. प्लीज डॅश डॅश फॉर मी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वेट. प्लीज वेट फॉर मी. प्रश्न सहावा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. माय फादर इज अ टीचर. प्रश्न सातवा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅश डॅश द स्कूल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इन फ्रंट ऑफ. Some students are playing in front of the school. प्रश्न आठवा. Rearrange the letters to form meaningful word. Choose the correct alternative. काही अक्षरे मागे पुढे करून दिलेली आहेत, त्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फ्लावर. प्रश्न 9वा. Complete the word register. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ. तर हे किचन मधील वस्तूंची नावे आहेत, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मिक्सर. प्रश्न 10वा. Choose the correct alternative to complete the sentence. माय फ्रेंड इज डॅश डॅश हिज मदर इन द किचन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हेल्पिंग. प्रश्न 11वा. रीड द ऑल सेंटेन्सेस अँड चूज द रॉंग वन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राजेश सिंग्स नियरली. बाकीचे वाक्ये बरोबर आहेत. राजेश रन्स फास्ट, राजेश स्पीक्स लाऊडली, राजेश वॉक्स स्लोली. प्रश्न 12वा. धिस एरो शोज डॅश डॅश डायरेक्शन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अपवर्ड. प्रश्न 13वा. फिल इन द ब्लँक्स डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. बरोबर उत्तर आहे राजूज. पर्याय क्रमांक 2. राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. पर्याय क्रमांक 4 सुद्धा राजूज आहे, परंतु वाक्यातील पहिल्या शब्दातील पहिले अक्षर हे कॅपिटल असायला पाहिजे, त्यामुळे राजू ह्या शब्दातील पहिले अक्षर आर हे कॅपिटल पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 14वा. फाइंड द ऑड मॅन आउट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नी. बाकी शब्द के आय पासून सुरू झालेले आहेत. काइंड, काइट, किंग. प्रश्न 15वा. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही. व्हॉट आहे पण प्रश्न विचारलेला नाही, परंतु हे आश्चर्यकारक वाक्य आहे, त्यामुळे एक्सक्लेमेशन मार्क पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 16वा. युअर फ्रेंड हेल्प्ड यू ॲट द राईट टाइम. व्हॉट विल यू से टू हिम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. थँक यू सो मच. प्रश्न 17वा. कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. रॅबिट मध्ये बी हे अक्षर पाहिजे, कांगारू मध्ये के आणि आर, त्यानंतर क्रोकोडाईल मध्ये सी हे अक्षर पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बी के आर सी. प्रश्न 18वा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मार्च इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थर्ड. प्रश्न 19वा. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रेक्टँगल. प्रश्न 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याउन. प्रश्न 21वा. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कफ अँड कोल्ड. प्रश्न 22 ते 24. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. Once there was an emperor in China who was very fond of gardening. He loved plants and gardens. He even enjoyed working in his gardens. People came from far and wide to see his beautiful gardens. प्रश्न 22. Who was very fond of gardening? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. An emperor. Emperor म्हणजेच राजा. प्रश्न 23. Choose the correct pair from the passage. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. Beautiful garden. प्रश्न 24. Choose the correct alternative to complete the sentence. The emperor enjoyed dash dash. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. Working in the gardens. प्रश्न 25. Look at the picture carefully and select the correct alternative. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. I can't hear you. सेक्शन 2. बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न 26वा. शेजारील आकृतीत घन आकाराच्या फाशाची घडणी दाखवलेली आहे. या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीलपैकी कोणता नसेल. अशा प्रकारचा डायस तयार केल्यानंतर
विशिष्ट बिंदूंच्या बाजूला विशिष्ट बिंदू येतात का हे आपल्याला नीट चेक करावं लागते. कोणाच्या पुढे कोणता येईल, तर आपल्याला 5 या डॉटच्या बाजूला 2 डॉट येणार नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 27 व 28 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. प्रश्न 27. प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28. प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 29 व 30 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. प्रश्न 29. या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 30. या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 31 ते 35 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. प्रश्न 31. देवराई महाराष्ट्रात आहेत, शरण वन मध्य प्रदेशमध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 32. तिसऱ्या आकृतीशी संबंधित आकृती असणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 33. प्रश्न 33. यामधील तिसऱ्या आकृतीची सुसंगत आकृती आहे, पर्याय क्रमांक 3. यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये जर 3 चित्र असतील तर त्याचे 2 चित्र होतील आणि ते विरुद्ध बाजूला जातील. अशा प्रकारचा क्रम त्यांनी साधलेला आहे. विरुद्ध बाजूला आकृत्या जातात आणि 1 ने कमी होतात. प्रश्न 34. 11 110 तर 13 किती? तर 11चा वर्ग वजा 11 बरोबर 110, तर 13चा वर्ग वजा 13 बरोबर 156. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 35. 5/9 19/14 तर 4/7 टिंबटिंब, तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18/11. प्रश्न 36 ते 37 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. प्रश्न 36. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 37. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 38. एका रांगेत सलीम मध्यभागी 12व्या क्रमांकावर आहे. त्याच रांगेत अंकिता उजवीकडून 8व्या क्रमांकावर उभी असल्यास तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल? सलीम मधोमध 12व्या नंबरला आहे, त्यामुळे त्याच्या उजव्या बाजूला 11 आणि डाव्या बाजूलाही 11 उभे असतील आणि त्यामुळे 8 नंबरला अंकिता उभी आहे उजव्या बाजूकडून, त्यामुळे 8 नंबर, त्यानंतर 9 10 11 आणि 12 मध्ये 3 नंबरचा गॅप आहे, त्यामुळे 12च्या पुढे मोजले असता 12 नंतर 13 14 15 आणि 16 नंबरला 8 नंबर उजव्या बाजूकडून येईल, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16. प्रश्न 39. एका बागेत अनुक्रमे गुलाब, मोगरा, लिली, सदाफुली व झेंडूची एकूण 80 फुलझाडे एका रांगेत लावलेली आहेत. तर लिलीचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल तो पर्याय निवडा. फुलझाडे क्रमाने लावलेले आहेत, त्यामुळे गुलाब 1 नंबर, मोगरा 2 नंबर, लिली 3 नंबर, सदाफुली 4 नंबर, झेंडू 5 नंबर. एकूण फुलझाडे 80 आहेत, त्यामुळे आपण 5-5 चे गटाने आपण 80 बिंदू काढलेले आहेत. त्यामध्ये 24 नंबरला सदाफुलीचे झाड येते, त्यानंतर 52 नंबरला मोगऱ्याचे झाड येते, 45 नंबरला झेंडूचे झाड येते व 68 नंबरला लिलीचे झाड येते. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 68. प्रश्न 40. अर्नॉल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत उभा होता. तो त्याच स्थितीत डावीकडे 45 अंशाच्या कोनात 2 वेळा वळला, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? अर्नॉल्ड उगवत्या सूर्याकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून उभा होता आणि तो 2 वेळा 45 अंशाच्या कोनात वळला म्हणजेच 90 अंशात वळला, तर त्याचे तोंड झाले उत्तरेकडे, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा असेल पश्चिम. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम. प्रश्न 41. सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल? तर ए पासून निघाल्यानंतर जेव्हा जेव्हा तो दक्षिण दिशेकडे चालत असेल तेव्हा त्याचा डावा हात पूर्वेकडे येईल, त्यामुळे 1 2 3 4 वेळा त्याचा डावा हात पूर्वेकडे येईल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 42. 2022 या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता, तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल? 3 जानेवारी म्हणजे बालिका दिन असतो, 11 नोव्हेंबर म्हणजे शिक्षण दिन असतो. जेव्हा महिना 31 दिवसांचा असतो तेव्हा 3 दिवसाने वार पुढे ढकलतो. जेव्हा महिना 30 दिवसांचा असतो तेव्हा 2 ने वार पुढे ढकलतो. जेव्हा 29चा महिना असेल तेव्हा 1 दिवसाने वार पुढे ढकलतो आणि जेव्हा 28 दिवसांचा महिना असेल तर 0 दिवसांनी वार पुढे ढकलतो. या नियमाप्रमाणे आपण 3 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी ते 3 मार्च अशा प्रकारे 3 नोव्हेंबर पर्यंत वार मोजून त्यापुढील 11व्या तारखेला कोणता वार येतो तो आपल्याला काढावा लागतो. त्यामुळे बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 2 शुक्रवारी. प्रश्न 43.
बाजूच्या भिन्न आकृतीत त्रिकोणात खो खो खेळणारे, आयतात कॅरम खेळणारे, वर्तुळात लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेली आहेत. यावरून कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे? कॅरम खेळणारे 21 आहेत, लंगडी खेळणारे 29 आहे. 29 वजा 21 उत्तर येते 8. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 8 ने जास्त. लंगडी खेळणारे 8 ने जास्त आहेत. प्रश्न 44. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120. प्रश्न 45. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. यामध्ये बरोबर उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 4 29. प्रश्न 46 ते 50 साठी सूचना. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत. त्यांचा एक समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्न 46. वसुधा, धरती, क्षमा हे समानार्थी शब्द दिलेले आहेत जमिनीचे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवनी. प्रश्न 47. अमिबा, गांडूळ, झुरळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोगलगाय. प्रश्न 48. 4 बाजू असलेल्या आकृतीच्या पुढे 3 बाजू असलेली आकृती दिलेली आहे. 6 बाजू असलेल्या आकृतीच्या पुढे 5 बाजू असलेली आकृती येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 49. 73 71 61 59 31 29 या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 19 17 हे बरोबर आहे. प्रश्न 50. 28 10 91 या त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत. पर्यायातील 78 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 78. प्रश्न 51. एका सांकेतिक भाषेत 723 बरोबर 6, 392 बरोबर 9, 418 बरोबर 5 असे लिहितात, तर 235 ही संख्या त्याच भाषेत कशी लिहिता येईल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न 52. एका सांकेतिक भाषेत टेल यासाठी 4572, सेफ या शब्दासाठी 6052 व नोट या शब्दासाठी 5731 असे लिहिले तर त्याच भाषेत स्लेट या हा शब्द कसा लिहाल? सूचना दिलेले अक्षरे व अंकाचा क्रम सारखा असेलच असे नाही. त्यासाठी आपल्याला ए, ई, टी, एल, एस, एफ या अक्षरांसाठी कोणते नंबर वापरले आहेत ते दिलेल्या शब्दांमधून आपल्याला शोधून काढावे लागेल. तर मग ए आणि ई साठी 2 आणि 5 आहे. तर टेल ह्या शब्दामध्ये आणि सेफ या शब्दामध्ये ए आणि ई आहे. त्याच्यावरून आपण ओळखले की कोणत्या अक्षरासाठी कोणते नंबर वापरलेले आहे. कोणत्या अक्षरासाठी कोणते नंबर वापरलेत हे आपल्याला कळले की मग त्यानुसार आपल्याला स्लेट या शब्दासाठी आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 3 64,275. प्रश्न 53 व 54 साठी सूचना. संख्या व चिन्हांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 53. काळे वर्तुळ अधिक हॅश भागिले आयत वजा वर्तुळात क्रॉस बरोबर किती? कोणत्या आकृतीसाठी कोणता नंबर वापरलेला आहे त्यानुसार आपण जर अंक मांडणी केली तर यावरून आपल्याला पदावली सोडवली की उत्तर मिळते. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे हॅश. प्रश्न 54. वरील तक्त्यामध्ये दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान 6 अंकी संख्या तयार केल्यास खालीलपैकी कोणता योग्य पर्याय येईल तो निवडा. दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या म्हणजेच 2,03,568 ही होते आणि त्यासाठी कोणते चिन्ह वापरले आहेत ते आपण वापरल्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर निघते. प्रश्न 55. चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुन्हा दुसरे चित्र काढेन. प्रश्न 56. कोरोना काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य असेल? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते. प्रश्न 57. वरील अक्षरमालेत सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ते पर्यायातून निवडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व. प्रश्न 58. वृक्ष संवर्धन, पंचकृषी, ऋषी पंचमी, कर्मवीर, अदृश्य, ज्ञानकुंभ, अथर्व शीर्ष या अक्षरसमूहात एकूण जोडाक्षरे किती आहेत? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न 59. वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी किती विषम संख्या वर्गसंख्या तयार होतात? तर 25 ही वर्गसंख्या भेटते. त्यानंतर 36 ही वर्गसंख्या भेटते. 81 49 आणि 64 वर्गसंख्या भेटते. पण त्यापैकी फक्त 25 81 आणि 49 ह्या विषम वर्गसंख्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 60. वरील इंग्रजी अक्षरमालिकेतील उजवीकडून 12वे 18वे 21वे हे अक्षर घेऊन तयार होणारे अर्थ इंग्रजी शब्दाचे मधले अक्षर कोणते? तर या नंबरवर HEN हे अक्षर आहे. त्यामुळे हेन हा शब्द होतो आणि मधले अक्षर आहे ई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ई. प्रश्न 61 ते 65 ची सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न 61. कळप, गठ्ठा, डझन हे समूहदर्शक शब्द आहेत. पण चौथा समूह हा शब्द आहे त्यामुळे हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 62. मुंबई, कोलकाता, जयपूर आणि नागपूर असे ऑप्शन दिलेले आहेत. त्यातील मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे आणि जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. परंतु नागपूर ही कोणाची राजधानी नाही, त्यामुळे हे गटात न बसणारे पद आहे. प्रश्न 63. यामध्ये एका आकृतीचे 3 समान भाग केलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3
ह्यामध्ये 3 समान आकार नाहीत. 3 भाग केलेले आहेत पण 3 समान आकार नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 64 यामध्ये पर्याय क्रमांक 1 ही आकृती गटात न बसणारी आहे. त्यामध्ये मधल्या भागात 2च रेषा ओढलेल्या आहेत. बाकीच्या 3 आकृत्यामध्ये 3-3 रेषा ओढलेल्या आहेत. प्रश्न 65 4415, 2204, 3254, 2313 यामधील गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 66 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6, 13, 32, 69, 130. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 221. प्रश्न 67 खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. या आकृत्यांमध्ये बाण क्रॉस दाखवलेले आहेत आणि ते क्लॉकवाईज फिरत आहेत. त्यामुळे पुढचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 68 पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या चिन्हांचा गट येईल ते पर्यायातून निवडा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 69 पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 117, 161, 207, 253, 299 यातील चुकीचे पद आहे 117. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 70 पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 170, 178, 194, 206, 218. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 206. प्रश्न 71 सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 53 वर्षे असल्यास सीमा 6 वर्षानंतरचे वय किती वर्षे असेल? तर रीमाचे वय x मानू आणि सीमाचे वय x अधिक 7 मानू. दोघांच्या वयांची बेरीज येते 53. त्यामुळे 2x होतात आणि 7 बरोबर 53. डाव्या बाजूचे 7 हे प्लस होते ते उजव्या बाजूला जाताना मायनस होतील व 53 मधून मायनस होतील आणि 2x बरोबर 46 राहतील. x बरोबर 23 येईल. त्यामुळे रीमाचे वय होईल 23 आणि सीमाचे वय होईल 30. सीमाचे वय हे 30 वर्ष झाले. त्यामुळे सीमाचे वय 6 वर्षानंतर किती होईल? 30 अधिक 6 36 वर्षे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 72 अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण असेल? आपण दिलेल्या माहितीप्रमाणे रेषा ओढून काढल्यानंतर सर्वात उंच येते आर्या. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्या. प्रश्न 73 मानवला 5 मावश्या व 4 मामा आहेत. त्यांची एक मावशी शिक्षिका आहे तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व भाऊ आहेत? या प्रश्नाखाली सर्व पर्याय चुकीचे दिलेले आहेत. कारण 5 मावशांपैकी एक मावशी शिक्षिका आहे आणि तिच्या 4 बहिणी राहिल्या तर मग 4 बहिणी व 4 मामा आहेत तर ते 4 भाऊ असतील. त्यामुळे 4 व 4 असे उत्तर पाहिजे होते पण पर्याय क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे बरोबर उत्तर असणार आहे 4 व 4. प्रश्न 74 खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? सर्व त्रिकोण जे मध्ये लपलेले त्रिकोण आहेत असे सर्व त्रिकोण धरून एकूण 12 त्रिकोण होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 75 खालील आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती असेल? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे चौरस मध्ये दिलेले आहेत. खालच्या 4 चौरसांचा 2 गठ्ठे त्यामुळे ते 2 चौरस होतील. त्यामुळे 10 अधिक 2 बरोबर 12 चौरस होतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवोदय, स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षेचे नमुना प्रश्नपत्रिका तसेच मार्गदर्शन पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा. धन्यवाद.